सर्वांना नमस्कार. दिल का रिश्ता द अनब्रोकन बॉन्ड या स्टोरीचे 35 एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी. शेखरने आता गुपचूप कान्हाच्या डोक्यातून प्रेमाने हात फिरवण्याचं नाटक करत त्याचा केस घेतला आणि DNA टेस्ट करून आला. आणि त्याच्या लक्षात आलं की हा मुलगा आपला नाही आणि वंदना दुसरं कोणाचं तरी पाप माझ्या माथी मारत आहे. तो वंदनाच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला नाही नाही ते बोलला आणि वंदना रडायला लागली आणि म्हणाली, शेखर असं बोलू नकोस. मी कोणती अग्निपरीक्षा देऊ तू सांग. आणि हे ऐकून कानाला सुद्धा वाईट वाटलं. त्याच्या अस्तित्वावर आणि वंदनाच्या चरित्र्यावर आता प्रश्नचिन्ह उभं राहिलं होतं. पण शेखर ऐकत नव्हता. वंदना, हे मूल माझं नाही. खरं खरं सांग, हे कोणाचं मूल आहे असं म्हणत होता. आणि वंदना शेखरला म्हणाली, शेखर तू का आलास पुन्हा आमच्या आयुष्यात? मी आणि माझा मुलगा खुश होतो आमच्या दुनियेत. निदान हा तुझा मुलगा आहे हे तरी मला माहीत होतं. पण तू तर आता हा प्रश्न माझ्यासमोर उभा करून मी आजपर्यंत केलेल्या तपश्चर्येची राख रांगोळी केलीस. आणि शेखर म्हणाला, वंदना, हे मी बोलत नाही, हे रिपोर्ट बोलतात. अगं, सायन्स खोटं बोलणार नाही. तुझ्या नजरेचा धोका होऊ शकतो, माझ्या नजरेचा धोका होऊ शकतो, पण रिपोर्ट खोटे कसे असतील? जर तुला हवं असेल तर तू पुन्हा चेक कर. आणि कान्हा रागात म्हणाला, 1 मिनिट, त्याची गरज नाही. माझी आई कोणतीही अग्निपरीक्षा देणार नाही आणि कोणतीही टेस्ट होणार नाही. माझा बाप कोण आहे हे महत्त्वाचं नाही वाटत मला. मला सगळ्यात जास्त महत्त्वाचं हे वाटतं की माझी आई आहे. आणि आई, तुला कोणतीही अग्निपरीक्षा देण्याची गरज नाही. मी सांगतोय ना की मी तुझा मुलगा आहे. मग बास. आणि आता चल इथून. हाताचा पाळणा करून तू लहानाचा मोठा केला आहेस मला. आणि आता कोणीही येईल आणि मला माझा मुलगा मी घेऊन जातोय असं म्हणेल, आणि हे शक्य नाही. आणि आई, जरी हे माझे वडील असते, असं विज्ञानानं सिद्ध केलं असतं, तरी मी यांच्यासोबत जाणारच नव्हतो. यांचं सत्य कळलंय आता मला. अगं, जो माणूस खुनी आहे, बलात्कारी आहे, तुरुंगातून पळून येतो, तो कोणाचा कसा होईल आई? आणि ज्याचं स्वतःचंच कॅरेक्टर खराब आहे, ते तुझ्या चारित्र्यावर शिंतोडे कसे उडवू शकतात? तू खरंच वेडी आशा लावून बसली होती आणि निघाली होती यांच्यासोबत. आणि कान्हा आता शेखरला म्हणाला, सॉरी मिस्टर शेखर, तुम्ही येऊ शकता. तुमच्या आधाराची आम्हाला गरज नाही. मी आणि माझी आई एकमेकांचा आधार होतो आणि असाच एकमेकांचा आधार राहू. आता मी मोठा झालोय आणि माझ्या आईची काळजी मी व्यवस्थित घेऊ शकतो. आजपर्यंत मी बघितलं की माझ्या आईसारखी आई जगात कुठेच नाही आणि इथून पुढे मी तिला दाखवून देईन की माझ्यासारखा मुलगा जगात कुठेच नाही. मी आईची इतकी काळजी घेईन आणि माझी आई माझ्याकडे असताना मला जगात काहीच कमी पडत नाही. तिच्या संस्कारांची शिदोरी मला आयुष्यभर पुरते. नको तुमचा 2% बिझनेस आणि नको तुमची प्रॉपर्टी. माझ्या आईच्या संस्कारांचं वजन यापेक्षा खूप जास्त आहे. असं म्हणून कान्हानं वंदनाचे अश्रू पुसले आणि तिला घेऊन घरी गेला. आणि कान्हाचं ते सडेतोड बोलणं ऐकलं आणि शेखरला तर श्रीच्या ॲटिट्यूडची आठवण झाली. तसंच बोलणं, तसंच वागणं. आणि वंदना आता घरी आली आणि ती खात पीत नव्हती. तिला करमत नव्हतं. हे सगळं काय आहे हे तिला कळेना. आणि असं कसं झालं? माझा देव साक्षी आहे की माझ्या पोटात शेखरचं मूल होतं. आणि त्याला जन्माला घालून त्यालाच मी लहानाचा मोठा केला आहे. आणि आत्ता DNA रिपोर्ट मॅच होत नाहीत. याला काय अर्थ आहे? वंदना आता विचार करत अंधारात बसली होती. कान्हा गोकुळमध्ये जेवायला गेलाच नाही, कारण तिथे ती रश्मिका आणि कृष्णा असायचे आणि ते सगळं आता कान्हाला बघू वाटत नव्हतं. सतत भांडणं असायची आणि पहिलं चित्र पूर्ण बदलून गेलं होतं. कृष्णा कसा का असेना पण गोकुळ हसतं खेळतं होतं. पण आता ही कजाकबाई रश्मिका आली आणि सगळंच चित्र पालटलं. श्री, ऋतू त्यांच्या रूममधून बाहेर येत नव्हते. ते त्यांच्या रूममध्ये जेवायचे म्हणून कान्हासुद्धा त्याचं आणि वंदनाचं जेवण घेऊन आउट हाऊसमध्ये आला आणि तिला भरवायला लागला. पण ती खातच नव्हती. आणि तो म्हणाला, आई,
काय फरक पडतो जर मला वडील नसले तर? माझी आई वडील तूच आहेस. आणि जरीही तू माझी आई नसली ना आणि मी दुसऱ्या कोणाचा मुलगा असेल ना तरीसुद्धा तूच माझी आई आहेस. कारण श्रीकृष्णाला जन्म देणाऱ्या देवकीपेक्षा त्याला सांभाळणारी यशोदा श्रेष्ठ आहे आई, असं तूच मला लहानपणापासून शिकवलं आहेस ना. मग तूच माझी आई आहेस. आणि वंदना आता त्याला मिठी मारली आणि खूप रडायला लागली. तिने शिकवलेलं संस्कार तिच्याच कामी येत होते आणि त्याचे तिनं खूप सगळे पापे घेतले. अगदी लहान कानाचे घ्यायची तसे. आणि कान्हा तूच माझा मुलगा आहेस. हो हो तूच माझा मुलगा आहेस असं म्हणाली. आणि कान्हा म्हणाला मग आकर. वंदनाने आता डोळे पुसले. तिनंही एक घास घेतला, त्याला भरवला. कान्हानं वंदनाला भरवला. दोघेही मायलेकरी आता एकमेकांच्या डोळ्यात बघून एकमेकांचे अश्रू पुसत जेवण करत होते. पण वंदनाच्या डोक्यातून ते सगळं जात नव्हतं. आणि कसं जाणार? आयुष्यभर तिनं शेखरशिवाय इतर परपुरुषाकडे ढुंकून सुद्धा बघितलं नव्हतं. एकनिष्ठपणे प्रामाणिकपणे तिने कान्हाचा सांभाळ केला होता. त्याच्यावर संस्कार केले. अख्खं तरुणपण असंच एकांतात विरहात घालवलं. कधीच मोह होऊ दिला नाही आणि अख्खं जवानी जाळली तिनं. आणि आता तिच्यावरच असे चारित्र्यहीनतेचे आरोप झाल्यानंतर ती व्यतीत होणारच की. आणि मग सकाळ झाली आणि वंदना काम करायला बंगल्यात गेली. ऋतू आली, पूजा करून पुन्हा बेडरूममध्ये गेली आणि वंदनाला जाता जाता म्हणाली, वंदना, श्री आणि माझी कॉफी आमच्या रूममध्ये आणून दे. वंदना आता तिच्याच विचारात होती. तिनं ऋतूचं ऐकलंच नव्हतं. ऋतू पुन्हा म्हणाली, वंदना ऐकतेस ना? अगं मी काय म्हणाले? आणि वंदना म्हणाली, हां काय मॅडम? ऋतू म्हणाली, अगं माझी आणि साहेबांची कॉफी आत आणून दे. आणि वंदना म्हणाली, हो मॅडम. इतक्यात रश्मिका बाहेर उठून आली आणि वंदनाला ऑर्डर टाकत म्हणाली, माझी कॉफीसुद्धा सगळ्यात आधी बनव आणि माझ्या बेडरूममध्ये आणून दे. आता वंदनाने तिचा अवतार बघितला. नवी नवरी होती ती आणि शर्ट घालून बाहेर आली होती. आणि वंदना तिला वडिलकीच्या नात्यानं समजावत म्हणाली, रश्मिका, अगं सून आहेस तू या घरची आणि इथे नोकर चाकर आहेत, तुझे सासरे आहेत आणि निदान कपडे तरी नीट घाल. आणि रश्मिका फारच तोऱ्यात येऊन वंदनासमोर चुटक्या वाजवल्या आणि म्हणाले, मला नोकरांच्या सल्ल्याची गरज नाही. तू तुझं काम कर, मला हवं तसं मी राहणार. आणि आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर ते मला सून मानत नाहीत तर मी तरी त्यांना सासू सासरे का म्हणायचं? मला कुणाची गरज नाही. आता तुझं भाषण झाडणं बंद कर. माझं नाव घेऊ नकोस, मला मॅडम म्हण. आणि पुन्हा मी तुला हे सांगणार नाही, लक्षात ठेव. आणि पटकन कॉफी आणून दे आणि मला हवी तशी कर. मग वंदनानं आधी तिचीच कॉपी केली. तिच्या रूममध्ये गेली. कृष्ण अजूनही झोपला होता आणि रूममधून दारूच्या बाटल्या पडलेल्या दिसत होत्या. अर्धवट जळालेल्या सिगारेट पेटल्या होत्या आणि खूपच घाणेरडा असा उग्र दर्प त्या रूममधून येत होता. असलं हिडीस फिडीस वागणं बघून वंदनाला किळस आली आणि ती पदर तोंडाला लावून बाहेर आली. आणि तिने श्री ऋतूची कॉफी बनवली आणि आतमध्ये घेऊन गेली. आणि यांच्या रूममधून मात्र अगरबत्तीचा सुगंध येत होता आणि वंदनाला तेव्हा कुठे थोडंसं बरं वाटलं. ते दोघेसुद्धा कॉफी घेत होते आणि ऋतू तिला म्हणाली, वंदना तू घेतलीस का कॉफी? आणि कान्हा उठला का? आणि वंदना म्हणाली, हो मॅडम, कान्हा कधीच उठला. आणि कान्हाचं नाव नेहमीप्रमाणेच ऋतू श्री सकाळी सकाळी काढायचे. आणि हे ऐकून वंदना निराश झाली. तिला शेखरचं सगळं बोलणं आठवलं. आणि वंदना अचानकच श्रीला म्हणाली, साहेब, हे DNA टेस्ट करतात ते खरं असतं का हो? श्रीने आता तिच्याकडे चकित होऊन बघितलं आणि म्हणाला, का गं, कोण करतंय DNA टेस्ट आणि कुणाची? वंदना म्हणाली, काही नाही, असंच विचारलं. पण हे खरं असतं का? श्री म्हणाला, हो मग. अगं सायन्स खूप पुढं गेलं आहे आणि अनेक गोष्टी क्लिअर करण्यासाठी हे DNA टेस्ट करतात. वडिलांचं DNA मुलामध्ये उतरत असतात आणि त्यावरून हे आपलंच मूल आहे का हे स्पष्ट कळतं. आणि त्यामुळेच वंदना, एखादी व्यक्ती बेवारस मृत्युमुखी पडली असेल ना तरीसुद्धा समजतं की हे कोणत्या घरातले आहे. आणि वंदना आता आणखीनच नाराज झाली. आणि ऋतू म्हणाली, का गं, तू का नाराज झाली?
वंदना म्हणाली, काही नाही, आणि रिकामे कप घेऊन निघाली. इतक्यात ऋतू म्हणाली, श्री, या रश्मीचं काय करायचं हो? कान्हाला तिच्या कचाट्यातून कसा सोडवायचा? आणि श्री म्हणाला, ऋतू, 25 वर्षानंतर रश्मी पुन्हा आपल्या आयुष्यात आली आहे. नक्कीच तिचे हेतू खूप मोठे आहेत. अगं, मुग्धाची आई असून सुद्धा तिचं लग्न मोडायला निघाली ती, म्हणजे अजूनही ती तशीच उलट्या काळजाची आहे. आणि आता हे ऐकलं वंदनानं जाता जाता, आणि तिला तर धक्काच बसला. मुग्धाची आई रश्मी, म्हणजेच श्रीसाहेबांची पहिली बायको रश्मी आहे. अरे बापरे, खूपच मोठा इतिहास दिसतो या रश्मीचा. म्हणजे शेखर रश्मीचा भाऊ, श्रीसाहेबांचा मेहुणा. वंदनाला आता पाठीमागे फिरून विचारावंसं वाटत होतं रश्मीबद्दल आणखीन बरंच काही. पण आता मी शेखरला ओळखते, रश्मीला ओळखते असं तिनं दाखवलं नाही, कारण ते दोघेही आता किती नालायक आहेत हे तिला कळत होतं. आणि कान्हा शेखरचा मुलगा आहे. श्री साहेबांनी चक्क शेखरच्या मुलावर किती प्रेम केलं हे त्यांना कळलं तर माझ्याबद्दल सुद्धा गैरसमज करून घेतील आणि कान्हाचा रागराग करतील, म्हणून वंदना गप्प बसली आणि बाहेर आली. तशी तिच्यासमोर रश्मिकानं कॉफीचा कप आपटला आणि ओरडून म्हणाली, हे काय आहे? तुला काम जमत नसते तर इथून चालती हो. एक कॉफी तुला बनवता येत नाही? आणि आवाज ऐकून ऋतुश्री बाहेर आले. श्रीची गाडी धुवत असलेला कान्हा सुद्धा बाहेरून आता आला. वंदनाने आता डोळ्याला पदर लावला होता आणि ती रडत होती. रश्मिका तिला ओरडत होती आणि तिचे ते कपडे बघून श्रीनं तोंडच फिरवलं. कान्हानं सुद्धा तिच्याकडे न बघताच म्हणाला, आई काय झालं? वंदना म्हणाली, काही नाही रे, कॉफी चुकली माझ्याकडून करताना. आणि ऋतू म्हणाली, वंदना, तू तिला कॉफी का दिलीस? तिचं काम करण्याची काहीच गरज नाही, ती मुलगी या घराची कोणीही लागत नाही. आणि रश्मिका पुन्हा गुरमीत म्हणाली, मी पुन्हा एकदा सांगते, मी या घरच्या मुलाची बायको आहे. मी सून आहे इथली आणि इथल्या सगळ्या गोष्टींवर माझा हक्क आहे, अगदी नोकरांवर सुद्धा. आणि ये म्हातारे, तुला जर जमत नसेल ना कॉफी करायला तर इथून चालती हो. आणि श्री म्हणाला, ए मुली, तू गप्प बस. जर तुला काही प्रॉब्लेम असेल तर तू इथून निघून जा. आणि रश्मिका आता श्रीला सुद्धा उलट बोलत म्हणाली, त्यापेक्षा तुम्ही एक काम करा ना, तुम्ही रूममधून कशाला बाहेर आलात? तुम्ही स्वतःला कोंडून घेतलं होतं तेच बरं होतं. मला सुद्धा तुमच्यासारखे ओल्ड चेहरे बघण्यात काहीच इंटरेस्ट नाही. कान्हा आता चिडला. त्याच्या आईचा आणि श्रीचा अपमान तो सहन नाही करू शकला आणि तो मोठ्याने ओरडून म्हणाला, बास, तू मुलगी आहेस म्हणून मी तुझं खपवून घेतोय, नाहीतर उत्तर मला सुद्धा देता येतं. मी तुझं एकही अक्षर खपवून घेणार नाही, याद राख. आणि रश्मिका म्हणाली, कान्हा, तू नोकर आहेस आणि नोकरासारखा राहा. तुझा काय हक्क आहे रे इथे म्हणून इतका तोंड उचलून बोलतोस? कान्हा म्हणाला, नसेल माझा इथे हक्क, कारण मी जन्माना यांचा मुलगा नाही, पण यांनी माझ्यावर प्रेम केलंय आणि त्या प्रेमाच्या खातरच मी माझा हक्क सांगतोय. तुझ्यासारखा फक्त संपत्तीचा हक्क नकोय मला. आमचं हृदयाचं हृदयाशी नातं आहे एकमेकांचं. आणि रश्मिका म्हणाली, ब्लडी फूल, मी आत्ता कृष्णाला उठवते आणि आता तोच तुम्हाला सरळ करेल, असं म्हणून ती कृष्णाला उठवायला गेली. वंदना आता फुटलेल्या कपाचे तुकडे उचलायला गेली. इतक्यात कान्हा म्हणाला, आई तू थांब, मी उचलतो. आणि त्यानं सगळं स्वच्छ केलं. ऋतू, श्री आता हतबल झाल्यासारखे गप्प बसले. आणि कशासाठी कृष्णानं रश्मिकासोबत लग्न केलं, पुन्हा रश्मीची झेरॉक्स कॉपी इथे आणली हे त्यांना कळेना. आता आयुष्यभर या मुलीचं असं बोलणं ऐकायचं का? आपण आपल्या मुलाला गमावूनच बसलोय असंच त्यांना वाटलं. आता रश्मिका कृष्णाला म्हणाली, क्रिश उठ आणि त्या कान्हालाच चांगला धडा शिकव, तो मला बोलला. आणि कृष्णा म्हणाला, रश्मिका, तू कशाला त्यांची नादी लागतेस ग? तू शांत राहा. आधीच तुला इथं कुणी पसंत करत नाही. आपल्याला इथं राहू दिले ना तेच खूप आहे. रश्मिका म्हणाली, पण क्रिश, आपल्या नावावर काहीच प्रॉपर्टी नाही. काहीतरी हवं की नाही? तू असं झोपू नकोस बरं. मॉम सांगते तसं काहीतरी कर. तिचा फोन आला होता आणि ती म्हणत होती की तुझ्या जीवाची धमकी दे आणि प्रॉपर्टी नावावर करून घे. आतापर्यंत त्यांनी तर तुझ्या नावावर काहीच केलं नाही. आणि कृष्णा म्हणाला, आता बहुतेक तसंच करावं लागेल. मग रश्मिका बाहेर गेली होती रश्मीकडे.
कृष्णा आणि दोघे खरेदी करायचे, हॉटेलिंग करायचे, सोनं नाणं खरेदी करायचे आणि बिल मात्र श्रीच्या ऑफिसवर पाठवून द्यायचे आणि लाज लज्जे खातर श्री ते बिल पेड करायचा. मग आता रश्मिका नव्हती, वंदना किचनमध्ये होती आणि ऋतूनं कृष्णाला थांबवलं आणि त्याला समजावत म्हणाली, कृष्णा, अरे काय झालंय तुला बाळा? ती रश्मी चांगली बाई नाही. तुला तिचा पूर्ण इतिहास माहीत नाही कृष्णा, म्हणून तू तिचं ऐकतोस. आणि कृष्णा म्हणाला, मॉम, रश्मिकाची मम्मी चांगली आहे. ती कायम मला सपोर्ट करते. ऋतू म्हणाली, कृष्णा, ती तुला सपोर्ट करते कारण तिला ही संपत्ती हवी आहे. अरे म्हणून तर तू एकुलता एक आहेस असं बघून रश्मिकाला या घरात तुझी बायको म्हणून पाठवलं. अरे ती बदला घेते आमचा, हे तुला कसं कळत नाही? तुला हाताशी धरते आणि बदला घेते. आणि कृष्णा म्हणाला, मॉम, बदला म्हणजे? आता वंदना सुद्धा काम करता करता ऐकत होती आणि वंदना कोणी बाहेरची नव्हती, त्यामुळे ऋतू तिच्या देखतच कृष्णाला म्हणाली, कृष्णा, रश्मिकाची आई तुझ्या बाबांची पहिली बायको आहे आणि मुग्धाची सख्खी आई, माझी सवत. तिला मॉडेलिंगची हौस होती. मुग्धाचा जन्म झाल्यापासून ती बाहेर भटकायची. तिचे खूप बॉयफ्रेंड होते. तिचा पाय घरात थांबत नव्हता. तुझ्या बाबांचं आणि तिचं पटतच नव्हतं. शेवटी बाबांनी तिच्यापासून घटस्फोट घेतला आणि तिचा भाऊ शेखर, त्यानं तुझ्या आत्यावर बलात्कार करून तिचा खून केला होता, तिचा बदला घेण्यासाठी. तुझ्या आत्याचं नाव मीरा होतं. आणि आता हे ऐकलं तसं वंदनाच्या हातातून भांडं खालीच पडलं. तिला जबरदस्त धक्का बसला होता. इतकं सगळं मोठं सत्य ती पहिल्यांदा ऐकत होती. रश्मिका आणि शेखर इतके मोठे गुन्हेगार आहेत, आपल्याला तर हे माहीतच नव्हतं. आणि माझं चुकलं, माझी खूप मोठी चूक झाली. मी पोलिसांना सांगायला हवं होतं की शेखर या शहरात फिरतोय. आता जाऊन सांगू का पोलिसांना? शेखर बाहेर राहणं खरंच खूपच घातक आहे. तो खुनी आहे. पण तो आत्तापर्यंत इथे असेल की निघून गेला असेल. पण काय करू? तो माझ्या मुलाचा वडीलसुद्धा आहे. त्यानं कानाला नाकारलं असलं तरी सत्य काय आहे मला माहीत आहे ना. आणि वंदना आता तर जास्तच घाबरून राहिली. रश्मी तिची नाही म्हटलं तरी ननंद आणि शेखर तिचा नवरा, तोही जेलमध्ये गेलेला, जेलमध्ये लग्न केलेला आणि तीच फक्त या लग्नाला मानत होती. त्याच्याकडून तर काही किंमतच नव्हती. पण तरीसुद्धा शेखरने इतकं मोठं कांड करूनसुद्धा श्री ऋतूनं कानाला किती जीव लावला. त्याच्या मुलाला कधीच काही कमी पडू दिलं नाही, असा विचार वंदना करत होती. आणि ऋतू तिला म्हणाली, वंदना, अगं हळू, भांडं का पाडलंस? तुला लागलं नाही ना? वंदना म्हणाली, नाही मॅडम, मी ठीक आहे. आणि हे सगळं ऐकून कृष्णा म्हणाला, मॉम, हे खरं आहे का? खरंच रश्मिकाची मम्मी माझी सावत्र आई आहे? ऋतू म्हणाली, हो बाळा. आणि विचार कर कृष्णा, तिनं हा सगळा आम्हा दोघांचा बदला घेण्यासाठी प्लॅन केलाय आणि नक्कीच तिला तुला हाताशी धरून सगळी संपत्ती घ्यायची आहे. तू हवं तर तिला जाब विचारू शकतस. ती खूप पोहोचलेली आहे, खूप स्वार्थी आहे. आणि स्वार्थी कृष्णाच्या सुद्धा डोक्यात आलं की जबाबदार तर विचारलाच पाहिजे. कुणीच कुणाचं आयुष्यात असंच येत नाही. रश्मिकाच्या मम्मीनं नक्कीच माझी मदत अशीच केली नसेल. रश्मिकासोबतच लग्न कर असं तिनं माझ्याकडून बॉन्डवर का लिहून घेतलं? ती सतत मला प्रॉपर्टी घे, प्रॉपर्टी घे असंच म्हणते, म्हणजे नक्कीच ऋतू म्हणते त्यात तथ्य आहे. आणि त्यानं रश्मिकाच्या बाजूने बोलत बोलत रश्मीच्या मनात काय आहे ते काढून घेण्याचा प्रयत्न केला. आणि ही अख्खी प्रॉपर्टी फक्त माझी आहे. रश्मीला तर मी यातला ₹1 मिळू देणार नाही, असं कृष्णासुद्धा म्हणाला. आणि आता इकडे रश्मी तर प्रॉपर्टीचे कागद दररोज बघून बघून डोळे त्याच्यावरून फिरवून फिरवून वेड्यासारखं करायची. आणि आणि कधी ही सगळी प्रॉपर्टी माझ्या नावे होणार असा विचार करत होती. तिला तर रात्रंदिवस संपत्तीचं वेडच लागलं होतं. आणि आता इकडे निरंजन त्याच्या 3 महिन्याच्या छोट्या मुलीचा फोटो बघून म्हणाला, सीमा, आपली जानू असेल का गं? देवाला माझी दया का येत नसेल की मीच पुण्य करायला कमी पडतोय? माझी राजकुमारी कुठे असेल सीमा? सीमानं त्याचा हात हातात घेतला आणि म्हणाले, निरंजन, मी तुला कसं यातून बाहेर काढू मलाच कळत नाही. निरंजन, आपल्याला दुसरं मूल आहे. निरंजन म्हणाला, असू दे ना, ते पण माझंच आहे. पण माझी जानू माझ्यासाठी फार लकी होती. आणि तिच्या पायावरचा तो काळा डाग बघ ना, या फोटोतला, तिची जन्मखून. तुझी आई म्हणाली मुलगी अपशकुनी आहे, तिच्या पायावर काळा डाग आहे. मला किती राग आला होता तुझ्या आईचा.
त्यांची हिंमत कशी झाली माझ्या जानूविषयी असं बोलायची? ते किती शुभ आहे माहीत आहे का? निरंजन असाच बडबडत होता आणि सीमाला तर त्याला कसं समजवावं तेच कळत नव्हतं. मग आता इकडे गोकुळमध्ये वंदना तिच्या तिच्या तंद्रीतच किचनमध्ये होती. तिचा हात गॅसजवळच होता आणि तिनं दूध उकळायला ठेवलं होतं. आणि दूध उकळी येऊन तिच्या हातावर कधी आलं तेही तिला कळलं नाही. तिचा हात खूप भाजला. वंदना खूप ओरडायला लागली आणि आता काहीही काम जमत नव्हतं तिला. नेमका रविवार होता. कानासुद्धा घरीच होता आणि त्यानं वंदनाला तिथेच बसवलं. तिच्या हाताला मलम लावलं. ऋतुश्री बाहेर गेले होते इतक्यात तिथं सईसुद्धा आली आणि वंदनाला भाजलेलं बघून तिनं चौकशी केली. रश्मिका आणि कृष्णाच्या लग्नाबद्दल तिला कळलं होतं कान्हाकडून. आणि आता रश्मिका आली आणि वंदनाला ऑर्डर देत म्हणाली, मला भूक लागली आहे, पटकन जेवण तयार कर. आणि सई म्हणाली, तुला दिसत नाही का त्यांच्या हाताला किती भाजलं आहे? आणि रश्मिका म्हणाली, मग मी काय करू? मी म्हणाले का भाजून घे? ते काही नाही, मला पुढच्या अर्ध्या तासात जेवण हवं म्हणजे हवं. वंदना आता उठली आणि सई म्हणाली, काकू तुम्ही राहू द्या, मी करते जेवण. कान्हासुद्धा म्हणाला, आई अगं राहू दे, मी आणि सई करू. तरीही वंदना म्हणाली, नाही रे, करेन मी. असं म्हणून ती काचेचं भांडंच उचलायला गेली. तिच्या हातातून भांडं पडलं आणि फुटलं. आणि सई म्हणाली, काकू तुम्ही आराम करा प्लीज. आणि तिनं वंदनाला आता रागवूनच आउट हाऊसमध्ये पाठवलं. आणि कान्हा म्हणाला, सई आपण दोघं करूया बरं का. आणि सई म्हणाली, ओके. आणि त्या दोघांना स्वयंपाक करताना बघून रश्मिकाला छान वाटत होतं. नोकरासारखे राबतात हे बघून. आणि रश्मिका म्हणाली, जेवण चांगलं झालं पाहिजे, खाण्यालायक. आणि सई म्हणाली, जर चांगलं नाही झालं ना तर आम्ही खाऊ, तू तुझ्यासाठी दुसरं बनव. रश्मिका म्हणाली, तू नोकर असून तोंड चालवू नकोस. आणि सई तिला म्हणाली, आणि तू घरात घुसलेली सून आहेस, तू पण तोंड सांभाळून बोल. आणि घरामध्ये मालक आणि मालकीन फक्त साहेब आणि मॅडम आहेत, आम्ही फक्त त्यांचं ऐकतो. आणि रश्मिका तिथून चिडून गेली पाय आपटत. आणि सईनं सगळ्या काचा उचलल्या आणि ती भाज्या धुवायला गेली आणि नेमकी एक काच तिथं राहिली होती, तीच सईच्या पायात घुसली आणि सईनं रोडून तो पायवर पकडला. कान्हानं ते बघितलं, तिच्या पायातून रक्त येत होतं. तो पटकन तिच्याकडे गेला आणि तिला पकडून आणली आणि म्हणाला, आता तू बस बरं इथं. आणि त्यानं फर्स्ट एड बॉक्स घेऊन तिच्या पायातली काच काढली आणि कापसानं ती जखम पुसली. आणि जसं तिच्या पायाचं सगळं रक्त पुसलं आणि तिच्या पायावरची ती काळी जन्मखून त्याला दिसली. आणि तो म्हणाला, ए आगाऊ, अगं हा काळा डाग कसला? आणि सई हसून म्हणाली, अरे ती ना माझी जन्मखून आहे. आणि कान्हा, माझी आई माझ्यासाठी स्थळ बघते, मी काय करू? आणि कान्हा म्हणाला, मग कर की लग्न, मला काय विचारतेस? तिनं आता त्याचा हात पकडला आणि म्हणाली, कान्हा मी सिरियसली बोलते. आय आय असं सई म्हणणार इतक्यात कान्हा म्हणाला, आई ग, अगं मी गॅस चालू करून आलोय. असं म्हणून तो पळाला. आणि पुन्हा सईचं बोलणं अर्धवट राहिलं. ती पुन्हा लंगडत लंगडत त्याच्याजवळ गेली आणि म्हणाली, तुझ्या जोडीचा तो कृष्ण बघ लग्न करून कसा मजा मारतो आणि तू का असा करतोयस? आणि कान्हा म्हणाला, मला माझं करिअरवर फोकस करायचा आहे, माझा बाप कुठे हजारो करोडचा मालक आहे. सई म्हणाली, मग कर ना तुझं करिअर, मी कुठं नको म्हणते. आणि माझी आई म्हणते की मी लकी आहे त्यांच्यासाठी, मग तुझ्यासाठी पण मी लकी ठरेल ना जर तुझ्या आयुष्यात आली तर. तू ये ना माझ्या घरी आणि आईशी बोल. आणि कान्हा पुन्हा वेड्यात शिरत म्हणाला, कशासाठी? सईनं आता चाकूच घेतला आणि त्याला दाखवून म्हणाली, आता तुला जिवंत ठेवणारच नाही, नाहीतर मीच माझा जीव देणार. असं म्हणून वेडी सई स्वतःच्या पोटात चाकू मारून घेणार इतक्यात कानाने तिचा हात पकडला आणि म्हणाला, तू पागल आहेस का गं? जरा थांब ना. सई म्हणाली, का थांबू? मला नाही थांबायचं. लहानपणापासून तुझी वाट बघत आले आणि तू काही बोलतच नाही. तुला ती नीतू आवडते का? आणि कान्हा हसला आणि म्हणाला, हो तीच आवडते मला. माझ्यापेक्षा 6-7 वर्षांनी मोठी असलेली मुलगी मला आवडते. हां, काय तू पण आगाऊ, इतकाच विचार आहे का गं तुझ्या डोक्यात, मंद कुठली? आणि सई म्हणाली, मग तू मला नीट का नाही बोलत? कान्हा बोल ना काहीतरी, नाहीतर मी जीव देईन. आणि कान्हा तिला म्हणाला, ओके, जर तू माझ्या मनातल्या प्रश्नाचं उत्तर मला पटेल असं दिलं ना तर मी तुला पाहिजे ते बोलेन. आणि सई म्हणाली, खरंच, मग विचार. आणि कान्हा म्हणाला, समज समज बरं का, माझ्या मनात असं काहीच नाही, पण फक्त समज. समज
की जर मला तुला प्रपोज करायचं आहे, ते पण जगातल्या सगळ्यात महागड्या ठिकाणी, तर ते महागडं ठिकाण तुझ्या दृष्टीनं कोणतं? असं म्हणून तो तिच्याकडून ठिकाण विचारून घेत होता. आणि आता हे ऐकलं आणि सईला कळलं की त्याची इच्छा काय आहे. आणि त्याच्या मनात असं आहे की तिला जगातल्या सगळ्यात महागड्या ठिकाणी प्रपोज करायचं आहे. आणि ती थोडी लाजून हसली. तिनं थोडा विचार केला आणि त्याला म्हणाली, इकडे ये. तो म्हणाला, कुठे? ती म्हणाली, चल ना, तुझ्या प्रश्नाचं उत्तर देते. आणि कान्हानं गोकुळ बंगल्याच्या भोवती लहानपणापासून प्रत्येक बर्थडेला एक झाड लावून जी काही छान सुंदर बाग तयार केली होती, ती हिरवीगार बाग, त्या बागेत ती त्याला घेऊन गेली. तिथली फुलं, ते हिरवीगार झाडं खूप सुंदर दिसत होती. आणि तिथं गेलं की खूप वेगळा आणि अनमोल असा आनंद मिळायचा. आणि ती म्हणाली, कान्हा, हे बघ, हे सगळ्यात महागडं ठिकाण आहे. कारण हे तू तुझ्या आठवणी जपण्यासाठी केलं आहे. आणि प्रत्येक व्यक्तीच्या भूतकाळातली आठवण सगळ्यात महागडी असते. त्या पुन्हा तयार करता येत नाहीत ना, विकतही घेता येत नाहीत. आणि तू तुझा घाम गाळून तुझ्या कष्टाने ही बाग फुलवलीस. आणि तो घाम खूप अनमोल आहे. ही फुलं यांना बघून मिळणारा आनंद खूप महागडा आहे कान्हा, जो लंडनच्या ब्रिजवर जाऊन सुद्धा मिळणार नाही. आणि हे झाड आणि या झाडातून मिळणारा ऑक्सिजन, गारवा, पाणी, कान्हा, अख्खं ऋतुचक्र या झाडांवर अवलंबून असतं. आणि लाख मोलाचा ऑक्सिजन आणि पाणीही झाडच आपल्याला देतात. जगामध्ये यांच्यासारखं सुंदर आणि महागडं ठिकाण कोणतंच नाही कान्हा, असं मला वाटतं. आणि तिचं ते उत्तर ऐकलं आणि तो थक्क झाला. त्यानंही विचार केला नव्हता की सई असं बोलेल. तिचे विचार आणि तिचं मन अगदी त्याच्यासारखंच होतं. म्हणून तर दोघे लहानपणापासूनचे मित्र होते आणि मनापासून एकमेकांना पसंत करत होते. त्याची तर खरंच इच्छा होती की तिला एखाद्या महागड्या ठिकाणी प्रपोज करायचं. पण आता त्यानं तो विचार सोडूनच दिला. आणि कल करे सो आज कर, आज करे सो अब, असं त्याला वाटलं. आणि सई म्हणाली, कान्हा, सांग ना, मी पास झाले ना तुझ्या परीक्षेत? मी बरोबर उत्तर दिलं का? तुला पटेल असं? आणि कान्हानं आता पहिल्यांदाच कुणाचीही पर्वा न करता तिला घट्ट मिठी मारली. आणि सईला खूप आनंद झाला. तिथेच कान्हा खाली बसला. लॉनमधलं गवत घेतलं, त्याची एक अंगठी तयार केली आणि ती अंगठी तिच्या हातात सरकवली आणि म्हणाला, मिस सई, आय लव्ह यू. विल यू मॅरी मी? आणि सई खूप हरकून गेली आणि म्हणाली, येस. आणि खिडकीतून ते रश्मिकानं बघितलं आणि तुच्छतेनं म्हणाली, भिकाऱ्यांचं प्रपोज भिकाऱ्यासारखंच असणार, अगदी काडीमोल. आणि त्याची किंमत या गवता इतकीच.